हाय हॅलो नमस्ते. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी गेलेली होती आमच्याकडच्या मिनी डीमार्टमध्ये. तर मी आणलेला आहे खाऊ, म्हणजे काही मी सासरी जाणार आहे तर मी थोडं खायच्या वस्तू आणलेल्या आहे माझ्यासाठी. कारण आता मी इथे होती तर कधी पण कितीही वेळा जेवायची, पण आता सासरी गेल्यावर नाही जेवू शकत मी इतक्या वेळेस, कारण सासरचे लोक असतात. तर मी काही माझ्यासाठी रोजच्यासाठी काही खायसाठी आणलेलं आहे माझ्यासाठी. कारण माझी बेडरूम आहे वर, तर मी माझ्या बेडरूममध्ये सामान ठेवते. तर तुम्हाला दाखवते काय काय आणलेलं आहे. आणि ही माझी ऑगस्ट पिल्लूला मी बाजूला ठेवून देते. माझ्या मांजरा आहे मागे, त्या पण ओरडत आहे खूप जोरात. तुम्हाला दाखवते मी बसलेल्या आहेत त्या. एक मिनिट. ह्या बघा माझ्या मांजरा, हे भुऱ्या आणि हे भुरी. तर व्हिडिओच्या अधूनमधून या दोघांचे आवाज येणार, तर प्लीज त्याला इग्नोर करा, कारण ते एकमेकांवर ओरडतात, माझा भुऱ्या बोक्या आणि भुरी मांजर. चला तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली. जास्त काही नाही केली, छोटीशी शॉपिंग आहे. तर तुम्हाला दाखवते. वस्तू तर माझ्याजवळ आहे. तर एवढी शॉपिंग केली आहे, एवढा आहे का, तर तुम्हाला दाखवते. तर बालाजीचं हे चिप्स आणलेलं आहे मी, टोमॅटो फ्लेवरचं. तू खाता का अगस्त्य? हे घे अगस्त्य. अगस्त्याला चॉकलेट घेऊन दिली होती, म्हणजे खाण्यासाठी नाही, त्याला चॉकलेट वगैरे मी 1 वर्षापर्यंत देणार नाही आहे, गोड काहीच. ते असंच त्याच्याजवळ दिली होती. तर बघा कशी करून टाकली अगस्त्याने. तर नेक्स्ट आहे हे, मी डव आणि कंडिशनर यूज करते. तर अगस्त्य वाजू नको. हे घे अगस्त्य. मी डव आणि कंडिशनर शॅम्पू यूज करते. तर हे आहे, क्या लाईट लावते. तर ह्याच्यात हे पूर्ण पॉकेटच होतं तिथे. 2 1 2 4, म्हणजे 4 आहे याच्यात, 20 रुपयाचे. तर माझे 30 रुपये घेतले. अरे नाही, हो ना, 5 10 15 20, तर बिलही फेकून दिलं मी. अगस्त्य हे चॉकलेट घे ना. आणि हे मंच चॉकलेट किती वाली आहे? ही पण 10 वालीच आहे. ही पण अगस्त्यसाठीच आणलेली आहे. भुऱ्या बोलू नको ना. हे हगीज आणलेलं आहे अगस्त्यसाठी. मी याला रोज फक्त रात्रीच घालून देते हगीज, कारण ते रॅशेस पडतात, त्याच्यामुळे मी रोज डेली यूज करत नाही, कुठे बाहेर जाताना यूज करते. आणि मग रात्रीचं, आणि ते रात्रीचं आता यूज करते मी, कारण पावसाळा सुरू आहे. तर मग मला रात्री उठून बेडशीट चेंज करा, त्याचं सगळं चेंज करावं लागते, म्हणून मग मी रात्रीचंच यूज करते हगीज. नेक्स्ट आहे, या दोघांची भांडणं सुरू आहे. हे आहे टिफनचा स्लाइस पायनॅपल केक. हा आहे आय थिंक, माहिती नाही, 10 रुपयाचा आहे हा. मला खूप जास्त आवडतात केक, सो मी घेते. हे पण मोठं केकचं पॉकेट घेतलेलं आहे, कप केकचं. हे पण मला खूप जास्त आवडतात. ते बॉक्समध्ये मिळतात, ते मला असे जिभेला चिपकतात, ते आवडत नाही मला, तर मला हे आवडते. हे पण माय गॉड, 50 रुपयाचं झालं आहे. मी अगोदर घेत होती, मी पैसेच नाही चेक केले किती रुपयाचं झालेलं, किती आहे.
4 4 12 पीस 50च्या आधी 28 रुपयाचं पॉकेट होतं. बापरे, ते महाग झालेलं आहे. 50 रुपये. आणि हे घेतलेलं आहे मी 2 किटकॅट 10-10 वाल्या. बरोबर आहे. मी त्याला 100ची नोट दिली होती. हे मी वेगळ्या दुकानातून घेतलेलं होतं. त्याला 100ची नोट दिली मी, त्याने मला 40 रुपये वापस केले. तर बरोबर आहे, हे 50 रुपयाचं झालं. आणि त्याच्याच दुकानातून मी हे काजू घेतले होते 10 रुपयाचे, म्हणजे 60 रुपयाचे. बापरे, महाग आहे बाबा. अरे भुऱ्या, नको ओरडू ना, व्हिडिओ चालू आहे ना. हे चॉकलेट्स आहे, त्याच्यात 10 रुपयाचं पॉकेट आहे. खूप सारे 5-6 चॉकलेट्स आहे त्याच्यात. हे आहे गवा फ्लेवरचं. तर मला जाम खूप आवडते. अगस्त जेव्हा पोटात होता ना, तेव्हा पण मी खूप जास्त पेरू खाल्लेले, म्हणून तो गोर आहे. आणि म्हणजे गोर जाऊ दे. आणि हे घेतलेले आहे मी शेंगदाण्याची चटणी. मला खूप जास्त आवडते म्हणजे जे आवडते मी तेच घेतलेलं आहे. शेंगदाण्याची चटणी आवडते मला. सो मला कोणत्याही भाजीत शेंगदाणे जर टाकले ना तर आवडते. शेंगदाण्याचा कूट टाकलेला आवडतो. सो मी घरी भाजी नसते तेव्हा म्हणजे भाजीसोबत वगैरे तोंडी लावायला हे आहे 30 रुपयाचं. ह्या चॉकलेट्स, याच्यात चॉकलेट्स आहेत. कोकोनटचं आहे, हे आहे 30 रुपयाचं. नेक्स्ट आहे हा बिस्किटचा पुडा. हा आहे जिमजाम. हा आहे 10 रुपयाचा. हे आहे पतंजलीचा क्रीम फिस्ट बिस्किट. हे पण 10 रुपयाचं. याच्यात 2 आहे. हे दाखवली का मी तुम्हाला चटणी बघा. ओके, नेक्स्ट आहे हे आहे भाकरवडी गोपालची 10 रुपयाची. नेक्स्ट आहे गोपालचं नमकीन फराळी चिवडा. मी 100 रुपयावाला घेतला होता. मग मला हे सगळे 10-10 रुपयेवाले दिसले, तर मी ते 100 रुपयावाला ठेवून दिला. म्हटलं 10 रुपयेवाला असल्यावर घ्यायचं काही गरजच नाही. मी इतकं सामान सासरी नेता आहे. हे माझ्यासाठी नेत आहे, फक्त स्वतःसाठी. पण मी याच्यात खाणार नाही मी काही, हे मला माहिती आहे. माझं असं आहे, माझ्याजवळ म्हणजे असलं पाहिजे, मला दिसलं पाहिजे आहे माझ्याजवळ. माझं पोट तसंच भरून जाते. ते खाल्लं नाही खाल्लं काही फरक नाही पडत मला, पण ते असणं माझ्याजवळ गरजेचं आहे. हा पण फराळी चिवडा घेतलेला आहे हल्दीरामचा. पण 10 रुपयाचा आहे. हा बर्बनचा आहे बिस्किटचा पुडा. हा पण 10 रुपयेवाला आहे. अगस्त तुला काय देऊ मी. हा पण केक घेतलेला आहे मी. हा कोणता फ्लेवर आहे, कोणता फ्लेवर आहे तर एवढं घेतलेलं आहे. अजून काही आहे काय, आहे वाटतं काहीतरी. नाही, झालं सगळं. तर एवढं शॉपिंग केली आहे मी. तर हे झालं, हे सामान झालं सगळं माझं 300 रुपयाला. आणि मी आईस्क्रीम पण आणलेली आहे. तर उद्या जायचं आहे. मग मी उद्या जाणार आहे 3-4 वाजता सासरी.
म्हणजे घरून निघणार आहे 3-4 वाजता. याचे पप्पा येणार आहे उद्या घ्यायला. त्याचे पप्पा येणार 12 वाजता. जेवण वगैरे करून पॅकिंग तर सगळी झालेलीच आहे. सो चला फायनली 10 महिन्यानंतर मी जात आहे सासरी. तर मला बेस्ट ऑफ लक करा आणि मला अगस्त्यला सांभाळून घर सांभाळण्याची ताकद द्या. कारण आता मी 10 महिन्यात मी एकही काम केलं नाही. आता एकदम माझ्यावर पूर्ण जिम्मेदारी पडणार. आय डोंट नो मी कशी करणार याला सांभाळून. तरी मग अगस्त शांत आहे, इतकं काही बदमाशपणा करत नाही तो. शांत आहे, कोणाही जवळ जातो. पण तरी आता सगळं नवळ म्हणजे त्याला अनोळखी राहणार सगळेजणं. माझ्या घरच्यांना पण करमणार नाही उद्यापासून. मेन म्हणजे मलाही करमणार नाही तिकडे. काही दिवस तर करमणारच नाही. बघू कसं होतं हँडल. तर व्हिडिओ इथंच एंड करते मी. बाय बाय.